सैफवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारा माझा मुलगा नाही, आरोपी शहजादच्या वडिलांचा खळबळजनक दावा। पोलिसांच्या अटकेतला माझा मुलगा वडील राहुल फकीर यांची स्पष्टोक्ती। महाराष्ट्रामध्ये पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चाचपणी। ठाकरे गटाच्या खासदारांवरती शिंदेंच्या शिवसेनेची नजर। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये होणार मिशनचं प्लॅनिंग। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज 2 शिवसेनांचे 2 मेळावे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये महामेळावा तर बीकेसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी। बाळासाहेबांचा भारतरत्नने सन्मान करावा अशी जगभरातल्या हिंदूंची मागणी। संजय राऊतांचं वक्तव्य। वाल्मिक कराड यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज वकिलांकडून मागे। केज कोर्टामध्ये 2 वेळा सुनावणी पुढे ढकलल्यानंतर अचानक अर्ज मागे घेण्याचा निर्णय। सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आलिशान गाड्यांमधून बीडहून पुण्याकडे गेल्याचं सीसीटीव्हीमधून समोर। शरणागती पत्करताना वापरलेली शिवलिंग मोराळेची गाडीही त्याच ताफ्यामध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करावा। अंजली दमानिया यांचं हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र जनहित याचिकेतील रूपांतरित करण्याची ही मागणी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। आयत्यावेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जागा। भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांसोबत ओएसडी म्हणून एका संघ स्वयंसेवकाची नियुक्ती। संघ परिवाराचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी खास स्वीय सहाय्यकाची नियुक्ती। राज्यात कुठेही मोठ्या जिल्ह्याचं विभाजन करून नवा जिल्हा बनवण्याचा प्रस्ताव नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। मात्र काही जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेला अनुमती। पुण्याच्या खराडीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून। शिलाईच्या कात्रीनं पत्नीवरती वार करून पती पोलीस स्टेशनमध्ये। खून झाल्यानंतर पतीनं बनवलेला व्हिडिओ व्हायरल। पुण्यामध्ये अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराकडे आढळली शेकडोंनी बनावट कागदपत्र। 2004 पासून पुण्यात आलेल्या एहसान शेख कडून बनावट आधार कार्ड, मतदान कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डही हस्तगत। नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत 41 इमारतींवरती महानगरपालिकेच्या तोडकामाला सुरुवात। अनेक कुटुंब उघड्यावर, रहिवाशी महिलांचा हंबरडा। शेतावर जायचंय हेलिकॉप्टर द्या। गोसीखुर्द बॅकवॉटरच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या 31 शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। सरकार म्हणतं तुमच्या जमिनी पाण्यात नाहीत तर मोबदला कसला। बिहारमध्ये जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड। रोकड मोजण्यासाठी पोलिसांना मागवल्या काउंटिंग मशीन। टीम इंडियामधले स्टार खेळाडू रणजीमध्ये फ्लॉप। मुंबईकडून खेळणारे रोहित शर्मा 3 धावांवरती तर यशस्वी जयस्वालही 5 धावांवरती बाद। पंजाबकडून कर्नाटक विरुद्ध खेळताना शुभमन गिल 8 चेंडूत 4 धावा करून तंबूमध्ये परत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।